क्या बोलती पब्लिक, कशात सगळे मंडळी. नमस्कार, मी आहे गोम्स. माझा चॅनल आहे फन विथ गोम्स. तुम्ही माझ्या चॅनल वरती हमेशा येत राहतात, बघत राहतात. मी कुकिंगचे कंटेंट घेऊन येतो तुमच्यासाठी. तर दिवाळीसाठी आणि आमच्या दीप दानोत्सवासाठी त्याच्यासाठी मी एक स्पेशल डिश असा तयार करणार आहे जे सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतो दिवाळीच्या वेळी, खास म्हणजे करंजी. तर ते मी बनवणार आहे आज प्रत्यक्षात, आणि एक नंबर क्वालिटीचा आणि उत्तम दर्जाचा आहे. तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि व्यवस्थित बघा, तुम्हाला माहीत पडेल मी कसं कसं बनवतो आणि काय काय इंग्रेडियंट्स वापरतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला मस्त एक बोलता ना लुसलुशीत खुशखुशीत, काय बोलतो त्याला, एकदम क्रिस्पी टाईपमध्ये करंजी आपल्याला खायला मिळणार आहे. मी खाईल, तर तुम्ही पण तुमच्या घरी बनवा, खावा आणि बघा, मजा घ्या. माझे इंग्रेडियंट्स थोडे वेगळे आहेत, त्याप्रमाणे मला ते बनवायचे आहेत. सगळ्यांची पद्धत वेगवेगळी आहे, तर त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी आता बनवूया. तुम्हाला मी दाखवेल इंग्रेडियंट्स वगैरे सगळं त्याच्यामध्ये. तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बनवून राहा अंतपर्यंत. आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा दिवस आनंदित जाओ. येणारा वर्ष तुम्हाला भरभर उठून आनंद, पैसे विषय सगळे मस्तपैकी टानाटन मिळावं. तर आपण करूया सुरुवात. जाऊया आपल्या किचनकडे. छोटासा किचन, नॉर्मल किचन दाखवतो सगळं त्याच्यामध्ये मी तुम्हाला बनवू. तर चला आता जाऊया, नंतरला आपण भेटूया. तोपर्यंत बाय. तर हे बघा मंडळी, आपले साहित्य इंग्रेडियंट्स हे बघा. आता याची सगळ्यांची नावं सांगेल मी एक एक करून. हा आहे मैदा, ही आपली चारोळी, ही साखर, हे तूप, हे बडीशेप, हे वेलची पावडर, एक वाटी रवा आहे, हे सुकं खोबरं मी रेडीमेड आणलेलं. तर हे सगळं साहित्य आपण वापरून बनवूया आपले मस्तपैकी करंजा ह्या दिवाळीसाठी. तर बघू शकता तुम्ही, आहे का नाही मस्त, बघा छान पैकी आहे का नाही. तर या सगळ्या इंग्रेडियंट्स आपण आता वापरूया आणि बनवूया एक मस्त लज्जतदार पदार्थ जो आपला आवडीचा आहे, आपल्या सणासुदीमध्ये खूप महत्त्वाचा असतो. तर आपण ह्याला बनवायला स्टार्ट करूया. चला भेटूया तिकडेच. मंडळी तुम्ही बघितला, प्रिपरेशन आपला झालेलं आहे व्यवस्थित. ओके, तर थोडा वेळ आपण देऊया, रेस्ट करू देऊया त्याला. पीठ पण मस्त सॉफ्ट होईल. आणि दुसरी गोष्ट जे आपण मिक्स केलेले रवा, चारोळे, साखर, वेलची पावडर, बडीशेप, खोबरा,
ते व्यवस्थित मिक्स करून त्याला भाजून घेतलेलं आहे, रोस्टेड केलेलं आहे. थोडंसं पाणी त्याच्यावर शिंपडून आता त्याला रेस्ट करायला ठेवलेलं आहे, जेणेकरून थोडासा थंड होईल आणि मऊ होईल. मग आपण आपल्या करंजी बनवायला घेऊया. तोपर्यंत माझ्या व्हिडिओमध्ये बनवून राहा. थँक्यू. हे आपले एवढे करंजे बनवून तयार झालेले आहेत. आता याला आपण फ्राय करून घेऊया. ओके, चला आता जाऊ किचन मध्ये. तर मंडळी, तेल गरम झालेलं आहे. हे बघा किचन मध्ये आलेलो आहे. तर एक एक करून करंजा बघा असं तळून घेऊया आता. आणि हे सगळं करताना जरा आपला शरीर, आपले हात व्यवस्थित जपून, कारण तेल असतं गरम गरम. हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिलं तर आपल्याला हे तेल जास्त गरम पाहिजे, त्यानंतर आपल्याला हे स्लो करायचं आहे. मला जसं जमतं आता मी तसं बनवलेलं आहे. सगळ्यांची पद्धत वेगवेगळी आहे, तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार बनवू शकता. तर हे बघा फ्राय होत आहे आपले करंजा. आता हे सगळं बनवल्यानंतर भेटूया आपण. तर मंडळी, हे बघा आपले करंजे झाले रेडी. एवढे बनलेले आहेत भरपूर मस्त पैकी. हे बघा एकदम कुरकुरी टाइप मध्ये. त्याला तोडून पण दाखवतो, एका प्लेटात घेतो आता. तर अशा प्रकारे आपल्याला हे दिवाळीचे फराळ वगैरे बनवता येते. हे बघा सगळे मस्त पैकी झालेले एकदम छान. तर हे बघा मंडळी, हे बघा आला का आवाज? आहे बघा मस्त असे कुरकुरे झालेले आपले करंजा. बघू शकता, एका हातात मोबाईल म्हणून असं तोडायला नाही जायला लागलं. आणि दुसरी गोष्ट गरम आहेत म्हणून. तर अशा प्रकारे बनवा, मस्तपैकी खावा आणि आम्हाला पण खाऊ द्या. तुमची दिवाळी कशी साजरा करता करा. मी दीपदानोत्सव मनवतो. हे बघा पूर्ण मसाला व्यवस्थित भरलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे बनवून खायचं आहे. तर मंडळी, हे बघा एकच नंबर करंजी. खावा, बनवा, खात राहा, खुश राहा. थँक्यू सो मच. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू सो मच. विजिट फन विथ गोम्स. बाय.